गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी CA शहेनशाह मुजावर, पार्टनर ॲट BMSH अँड असोसिएट LLP. आज आपण बघणार आहोत इंग्रजी कॅलेंडर इयर म्हणजे काय, आर्थिक वर्ष फायनान्शियल इयर म्हणजे काय आणि असेसमेंट इयर म्हणजे काय. तर आज आपण एक स्लाइड थ्रू बघण्याचा प्रयत्न करूया. ही स्लाइड आहे. तर कॅलेंडर इयर सगळ्यांना माहिती आहे, इंग्रजी कॅलेंडर इयर 1 जानेवारी 21 ते 31 डिसेंबर 21 हा मागचा इंग्रजी कॅलेंडर इयर जो संपला तो आहे. आणि आर्थिक वर्ष कोणता आहे, तर आर्थिक वर्ष मागच्या वेळी जो संपला तो आहे 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022. तर ह्यात तुम्ही बघितलं तर इंग्रजी कॅलेंडर इयर हे जानेवारी महिन्यात चालू होतं 1 जानेवारी पासून, आणि आर्थिक वर्ष हे चालू होतं 1 एप्रिल पासून. तर असेसमेंट इयर म्हणजे काय, तर आर्थिक वर्ष तुम्हाला कळालं की 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 हे आर्थिक वर्ष आता संपलेलं आहे. त्याचे रिटर्न आता आपण भरणार आहे. तर रिटर्न आपण कुठल्या वर्षात भरणार आहे, तर ते भरणार आहे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023. म्हणजे काय की ज्या वर्षी आपण इन्कम किंवा प्रॉफिट मिळवलेला आहे त्याचे तो इन्कम आपण कॅल्क्युलेशन आणि कॉम्पिटिशन कुठल्या वर्षी करणार आहे त्याला असेसमेंट वर्ष म्हणतात. मग हे असेसमेंट वर्ष म्हणजे काय, तर इन्कम टॅक्स ऍक्ट हे फायनान्शियल इयर पासून चालू होत नाही. म्हणजे फायनान्शियल इयर त्यांनी कन्सिडर करत नाही. त्यांचं पूर्ण वर्किंग होतं ते म्हणजे असेसमेंट इयर पासून होतं. तर त्यांनी असेसमेंट इयर कन्सिडर करतात. त्यामुळं तुम्ही हे लक्षात घ्या की तुमच्या भरपूर तुमच्या जे ITR एक्नॉलेजमेंट आहेत त्यावर तुम्हाला असेसमेंट इयर दिसेल आणि फायनान्शियल इयर तुम्हाला दिसणार नाही. तर तुम्ही ते चेक करा, ITR एक्नॉलेजमेंट ओपन करून बघा आणि त्यात तुम्हाला असेसमेंट इयर दिसेल. तर असेसमेंट इयर चा आपण फायनान्शियल इयर कसं कन्सिडर करायचं, तर आता समजा आता आपल्याला असेसमेंट इयर आहे 22-23. तर 22-23 चा असेसमेंट इयर आहे. त्याचा फायनान्शियल इयर काय असणार आहे, फायनान्शियल इयर असणार आहे 2021-22. म्हणजे 2021-22 हा त्यांचा फायनान्शियल इयर असणार आहे. तर हे तुम्हाला लक्षात आलं की असेसमेंट वर्ष म्हणजे कॅल्क्युलेशन आणि कॉम्पिटिशन ऑफ इन्कम आपण ज्या वर्षात करणार आहे मागच्या वर्षाचं त्याला असेसमेंट इयर म्हणतात. म्हणजे काय, तर आत्ताचं जे असेसमेंट इयर दिसेल ते आहे 2022-23. म्हणजे ह्याचं फायनान्शियल इयर किती असणार आहे, फायनान्शियल असणार आहे 21-22. तर हे फायनान्शियल इयर त्याचं असणार आहे. आणि मागचं जे असेसमेंट इयर आहे ते 21-22 आहे. तर ह्यात भरपूर जण कन्फ्युजन होतात की सर 21-22 तर आम्ही रिटर्न भरलेला आहे, परत कशाला फोन केलाय सर, किंवा परत कशाला विचारायला लागला की 21-22 परत आम्ही कशाला भरू. तर त्यांना त्या क्लायंटसाठी मी हे सांगू इच्छितो की तुम्ही हे 21-22 म्हणजे 2021-22 रिटर्न भरलेलं नाही आहे, तुम्ही ITR 20-21 भरलेलं आहे. तर हे कन्सिडर करा की तुम्ही हे 20-21 ITR भरलेलं आहे. तर हे तुम्ही लक्ष द्या, कारण भरपूर क्लायंटना हे सांगावं लागतं की सर तुम्ही हे 21-22 असेसमेंट इयर आहे, त्याचे फायनान्शियल इयर 20-21 आहे. म्हणजे 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 हे त्याचं फायनान्शियल इयर आहे आणि त्या वर्षाचा आपण इन्कम या वर्षात दाखवलेला आहे. तर हे थोडं कन्फ्युजिंग आहे. तुम्हाला ह्यात काही शंका असेल तर मला नक्की कळवा, कारण ह्यात भरपूर जणांचं कन्फ्युजन होतं. भरपूर जण ह्यामुळे रिटर्न भरत नाहीत आणि रिटर्न न भरल्यामुळे, रिटर्नचा गॅप आल्यामुळे आपल्याला लोन मिळत नाही. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे. भरपूर जणांना यातून
असेसमेंट इयर आणि आर्थिक वर्ष काय आहे, फिनान्शियल इयर हे समजून जाईल. आणि आता ITR फिनान्शियल इयर 21-22चं ITR 1 आणि 4 आलेला आहे. तर त्यांनी ज्यांनी कोणी ITR भरण्यास सुरू करणार आहेत त्यांनी ऑफिसमध्ये येऊन आपला ITR फॉर्म भरून घ्यावा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कळवा. आणि काही शंका असतील याबद्दल तर मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू व्हेरी मच.